अक्कलपाडा उजवा कालव्यात रब्बीसाठी पाण्याचे आवर्तन. धुळे तालुक्यातील अक्कलपाडा प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे रब्बी हंगामामधील मका, कांदे, गहू, बाजरी व इतर पिकांना पाटचाऱ्यांद्वारे पाणी मिळणार आहे. यामुळे रब्बी पिकांना मोठा दिलासा मिळणार असून विहिरींची पाणी पातळी वाढण्यास मदत होणार असल्याचे आमदार राम भदाणे यांनी सांगितले. रब्बी हंगाम आणि पिकांसाठी होत असलेली पाण्याची मागणी यासंबंधी आमदार राम भदाणे म्हणाले, अक्कलपाडा प्रकल्पाच्या आवर्तन लाभ क्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांची रब्बीची पेरणी आणि लागवड मोठ्या प्रमाणात सुरू होती. उजव्या आणि डाव्या कालव्याला पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी होत होती. पाटबंधारे विभागाला अक्कलपाड्याचे पाणी सोडण्याबाबत निर्देशित केले. त्यानुसार पाणी सोडण्यात आले. अक्कलपाडा धरणाच्या पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्याचा मान शेतकऱ्यांना दिला. यावेळी नेरचे माजी सरपंच तथा गटनेते शंकरराव खलाणे, भाजपा नेरमंडळ अध्यक्ष छोटू मासुळे, देऊळचे सरपंच भाऊसाहेब देवरे, पंचायत समितीचे माजी सदस्य वसंत देशमुख, संजय कपूर, जगदीश देवरे, आर.डी. माळी, मधुसूदन देशमुख, रवींद्र कोळी, लक्ष्मण बोडरे, सुरेश सोनवणे, साहेबराव गवळे, अनंत वाडिले, नामदेव माळी, बापू जगदाळे, रतिलाल पाटील, आबा भदाणे, भैया खलाणे, बापू सोनवणे, दीपक खलाणे, राजेंद्र देवरे, गोरख कारंडे, रावसाहेब अहिरे, ज्ञानेश्वर सैंदाणे, बालू जाधव, राहुल पाटील उपस्थित होते. अक्कलपाड्याचे आवर्तन वेळेवर सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. आमदार आदरणीय रामदादा भदाणे यांच्या आदेशान्वये आणि गेल्या अनेक दिवसापासून रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांची पेरणी चालू आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने मका, गहू, हरभरे आणि इतर पिकांची पेरणी असल्यामुळे आणि पाण्याची आवश्यकता असल्यामुळे पाटांना पाणी सोडावं म्हणून आज आमदारांच्या आदेशान्वये आज उजव्या कालव्याचं अक्कलपाडा धरणाच्या माध्यमातून उजव्या कालव्याला आवर्तन सोडण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी येणार आहे आणि विहिरींना पण त्याच्यामुळे फलफुलीत होणार आहे. या अनुषंगाने आज नेर, देऊर, बधाणे, त्याचप्रमाणे उडाणे, आकलाड, मोराणे, कुसुंबा आणि परिसरातील शेतकरी आणि आमचे भाजपचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते. आज जे पाणी सोडलं त्याच्यामुळे सगळ्या शेतकरी वर्गाकडून आमदार रामदादा भदाणे यांचं आभार मानण्यात येत आहे. पारोळा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत मायबाप जनतेने महायुतीवर दाखवलेला विश्वास हा केवळ मतदानाचा निकाल नसून विकासाभिमुख नेतृत्वाच्या विचारसरणीला मिळालेला मोठा पाठिंबा आहे. नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि 19 नगरसेवकांना मिळालेला एकतर्फी विजय हा पारोळा शहराच्या भविष्यातील विकासाचा पाया असल्याचे चित्र पदग्रहण सोहळ्यात दिसून आले. महाराणा प्रताप चौकात उत्साहात झालेल्या या सोहळ्यात शहराला आदर्श, स्वच्छ, विकसित आणि आत्मनिर्भर बनवण्याचा निर्धार स्पष्टपणे व्यक्त करण्यात आला. मायबाप जनतेच्या आशा, अपेक्षा आणि विश्वासाला न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचे आवाहन आमदार अमोल पाटील यांनी यावेळी केले. नगरपालिकेत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा सन्मान राखत सर्व प्रभागांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, रस्ते, पाणी, स्वच्छता यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांना प्राधान्य देणे आणि शहरी विकासाच्या नव्या संकल्पना राबवणे ही वेळेची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. नियोजनबद्ध पद्धतीने कामे करून पारदर्शकता, जबाबदारी आणि समन्वय या तत्वांवर नगर परिषदेचे कामकाज चालवण्याचा शब्द नव्या नगरसेवकांकडून देण्यात आला. जनतेच्या सहकार्याने शहराचा कायापालट करून पारोळ्याला एक आदर्श नगर परिषद म्हणून घडवण्याचा संकल्प या सोहळ्यातून दृढ झाला. राजकारणापेक्षा विकासाला प्राधान्य देत सर्वांनी एक दिलाने आणि एकमताने पुढे जात जनतेचा विश्वास जपण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. मायबाप जनतेच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध राहून शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचा आत्मविश्वासही यावेळी नव्या नेतृत्वाने व्यक्त केला. की मी भारताच्या संविधानाची निष्ठा ठेवेन, कायदे व नियम यांचे पालन करेन. लोकनिर्वाचित नगराध्यक्ष म्हणून माझ्यावर सोपवण्यात आलेली कर्तव्ये निष्ठेने, प्रामाणिकपणे, निर्भयपणे व निपक्षपणे पार पाडेन आणि पारोळा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सार्वजनिक हित प्रथम मानून कार्य करीन ही आपल्या सगळ्यांना ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. मी सर्वप्रथम मायबाप जनतेचे आभार मानेल आणि ज्या कार्यकर्त्यांनी, जे पक्षाच्या नेत्यांनी या निवडणुकीत परिश्रम घेतले या सगळ्यांचा आभार मानेल. या सगळ्यांच्या परिश्रमाचं फलित आज या निवडणुकीत आम्हाला सगळ्यांना मिळालेलं आहे. या निवडणुकीमध्ये मायबाप जनतेने जे भरभरून आम्हाला आशीर्वाद रूपी मतदान केलेलं आहे
त्याबद्दल बी सगळ्यांना मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पावळाच्या विकासासाठी आम्ही सगळेजण, नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, हे कटिबद्ध आहोत. येणाऱ्या काळात शहरातील ज्या काही समस्या असतील, सार्वजनिक सुखसुविधा असतील, रस्ते, स्वच्छता, पाण्याच्या समस्या असतील, त्या सोडवू. त्यासोबत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक विविध उपक्रम, अनेक निधी या माध्यमातून शहराचा कायापालट कसा करता येईल याचा आम्ही सर्वोपरी प्रयत्न करू. मी आज पदभार स्वीकारल्यानंतर आमच्या सगळ्या नगरसेवकांच्या सोबतीने एक ऐतिहासिक आणि लोकहिताचा निर्णय घेण्याचा ठरवलेला आहे. आमच्या जनरल बोर्डच्या पहिल्या सभेमध्ये पहिला विषय हा शहरातील अंत्यविधीसाठी मृत व्यक्तींसाठी लागणारा सरपण अथवा गौरी जे पुरवण्याचं कार्य आहे. यापूर्वी मी नगराध्यक्ष असताना सरपण पुरवण्याचा निर्णय घेतला होता, परंतु यानंतर या नवीन पंचवार्षिक बॉडीच्या सोबतीने आम्ही सगळं अंत्यविधीसाठी मोफत गौरी पुरवण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रदूषण आणि पर्यावरणपूर्वक असा हा निर्णय असेल आणि जे काही गरजू लोक असतील त्यासह सगळ्यांना ज्यांना आवश्यकता पडेल त्यांच्यासाठी आम्ही अंत्यविधीसाठी नगरपालिकेच्या माध्यमातून गौरी पुरवण्याचं कार्य करू आणि त्यासह लागणारं साहित्य ते देखील आम्ही पुरवण्याचा निर्णय घेणार आहोत. आणि हा सगळा निर्णय आम्ही सगळेजण एक दिलाने या ठिकाणी पदग्रहणाच्या वेळी जाहीर केलेला आहे. श्री सतीदेवी अहिल्यादेवी पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह. धुळे तालुक्यातील जागरूक देवस्थान श्री सती अहिल्यादेवी यांच्या 194व्या पुण्यतिथीनिमित्त दिनांक 5 जानेवारी ते 12 जानेवारी 2026 पर्यंत श्री सतीदेवी ट्रस्ट कीर्तन सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. सालाबादाप्रमाणे सतीमातेची कृपा प्रसादाने धर्मबीज प्रित्यर्थ वारकरी परंपरेच्या विचारांची भगवी पताका खांद्यावर खेडोपडी जाऊन जनसामान्यांना कीर्तन तसेच नामचिंतनाच्या माध्यमातून दया, क्षमा, शांती, व्यसनमुक्ती, ईश्वरभक्ती, दान धर्म, वारी इत्यादी मूल्यांची जाणीव करून देणारे वैकुंठवासी वारकरी शिक्षण संस्थेचे मूळ पुरुष स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य जोग महाराज, वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर, वैकुंठवासी नत्तूसिंग महाराज व संतांच्या आशीर्वादाने तसेच गुरुवर्य हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज चौधरी, वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देवाचे आळंदी यांच्या प्रेरणेने अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला आहे. सप्ताहाचे हे 52वे वर्ष आहे. तसेच ग्रंथपूजन माजी जिल्हाध्यक्ष सौ धरतीताई निखिल देवरे यांच्या हस्ते होणार आहे. सप्ताह महापूजा व स्थापना श्री सुभाषराव शिवाजीराव देवरे अध्यक्ष, श्री सतीदेवी ट्रस्ट बोरीस यांच्या शुभ हस्ते सोमवार पौष वद्य द्वितीया दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7:30 करण्यात आले. हरिभक्तपरायण प्रवचनकार रवींद्र महाराज लांबकानी पहाटे काकडा, सकाळी ते सामुदायिक प्रार्थना ज्ञानेश्वरी प्रवचन, दुपारी ते ज्ञानेश्वरी प्रवचन, सायंकाळी हरिपाठ व रात्री कीर्तन. हरिभक्तपरायण मनोजी महाराज येनगावकर, हरिभक्तपरायण कीर्तिताई पाटील अमळनेर, हरिभक्तपरायण जनार्दनजी महाराज आळंदी आरावे, हरिभक्तपरायण मुक्ताताई आळंदीकर, हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज बावस्कर नांदुरा व काल्याचे कीर्तन हरिभक्तपरायण जनार्दन महाराज आळंदी. तसेच गायनाचार्य हरिभक्तपरायण मिलिंद बाबा अजंग, हरिभक्तपरायण महेश महाराज मारवाडी अकोला, हरिभक्तपरायण किशोरजी महाराज काळे अकोला, गायनाचार्य हरिभक्तपरायण रवींद्र महाराज लांबकाणी, मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण विजय महाराज वडेलकर, साई साऊंड सिस्टीम वरझडी भाऊसाहेब वरसाडे या कीर्तन सप्ताहात उपस्थित राहणार आहेत. तरी या ज्ञानगंगेच्या पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष व विश्वस्त मंडळ श्री सतीदेवी ट्रस्ट, श्री संत ज्ञानेश्वर माऊली भजनी मंडळ, स्वाध्याय परिवार, एकतारी भजनी मंडळ, सत्संग मंडळ व समस्त ग्रामस्थ मंडळी बोरीस यांनी केले आहे.